नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र पुणेराम काळे, रोल नंबर 63, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, UGC मालव्य मिशन टीचर ट्रेनिंग, छत्रपती संभाजीनगर। आणि ऑनलाईन कोर्स जो आहे तो योगा अँड वेलनेस दिनांक 11 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 या दरम्यान संपन्न होतोय। यामध्ये सूर्यनमस्कार या टॉपिक वरती मी मायक्रो टीचिंग करत आहे। आणि सूर्यनमस्कार म्हणजे काय? सूर्यनमस्कार म्हणजे योगासनाचा एक क्रम असून ज्यामध्ये 12 आसने असतात। सूर्यनमस्काराचा सराव केल्याने शरीराची लवचिकता वाढते, ऊर्जा मिळते आणि मानसिक सतर्कता वाढते। सूर्यनमस्काराचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत, ज्यामध्ये सूर्यनमस्काराच्या फायद्याची आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस शारीरिक फायदे आणि मानसिक फायदे असे दोन प्रकारचे फायदे असतात। शारीरिक फायद्यामध्ये स्नायू मजबूत होतात, वजन कमी होण्यास मदत होते, पचन संस्था सुधारते, शरीराची लवचिकता वाढते आणि हृदयाला चांगला असा सूर्यनमस्कार असतो। आणि मानसिक फायद्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामुळे निश्चितच शांतता, तणाव कमी होणं आणि आपली ध्यानधारणा सुधारण्याचा हा एक भाग आहे। सूर्यनमस्कार करण्याच्या पद्धती अगदी आपण याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की सूर्यनमस्कार हा एक पारंपरिक योग सराव आहे। तो सूर्योदयाच्या वेळी केला जातो। त्याच्यामध्ये 12 आसनं असतात। त्याचबरोबर सूर्यनमस्कार करण्यासाठी 4 ते 6 फेऱ्यांनी सुरुवात करावी। काही आठवड्यामध्ये 12 फेऱ्या कराव्या। आपल्या शरीराची ऊर्जा क्षमता यानुसार आपण 14 ते 14 किंवा 24 फेऱ्या देखील 12 आसने सूर्यनमस्काराच्या करू शकतो। सूर्यनमस्कार करण्यासाठी सुमारे 20 ते 40 मिनिटं वेळ लागतो। आणि सूर्यनमस्कार करण्याची उत्तम वेळ ही पहाटची आहे, की जिच्यामध्ये सकाळी 5:45 ते सकाळी 6च्या दरम्यान आपण सूर्यनमस्कार केला पाहिजे। सूर्यनमस्कार कसा करायचा आहे तर मी सांगितलं की सूर्यनमस्कार हा 12 आसनाचा एक क्रम आहे, की ज्यामध्ये खालील 12 आसनं आहेत, ज्यामध्ये प्राणायामासन, ऊर्ध्व हस्तासन, उत्तानासन, अश्व संस्थासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन ज्याला आपण कोबरासन देखील म्हणतो, ऊर्ध्वमुख श्वानासन, अधोमुख श्वानासन, अश्व संस्था श्वानासन, उत्तानासन, ऊर्ध्व हस्तासन आणि परत पुन्हा एकदा प्राणायामासन। तर त्यामध्ये आसन क्रमांक 1 2 3 4 5 6 7 हे आपल्याला क्रमाने करावे लागतात आणि उरलेले 8 9 10 11 12 हे आसन रिपीट होत असतात। त्यापैकी पहिलं आसन जे आहे या पद्धतीने हे 12 आसन आहेत, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 पर्यंत हे आसन क्रमाने घ्यावे लागतात आणि 8 9 10 11 आणि 12 हे आसन जे आहे ते पुन्हा एकदा 1 2 3 5 6 पर्यंत रिपीट होत असतात। ज्यामध्ये पहिलं आसन आहे प्राणायामासन। प्राणायामासन हे योगाचं एक असं आसन आहे की जे सूर्य नमस्कार मालिकेतील पहिलं आसन असून हे भारतीय संस्कृतीचा आपला अविभाज्य असा घटक आहे। आता या आसनाचे फायदे काय आहेत? तणावमुक्ती मिळते, त्याने मन आणि शरीर संतुलित राहतं, त्याचबरोबर आपलं शरीर लवचिक होण्यास मदत होते, मनशांती मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराला स्थिरता निर्माण करणारं हे आसन आहे। या प्राणायामासन कसा करायचा तर सूर्यनमस्कार की ज्यामध्ये आपण ओम सूर्याय नमः किंवा ओम रवये नमः असे सूर्याचे 13 मंत्र आहेत, त्यापैकी कोणताही एक घेऊन आपण सुरुवात करावी। दुसरा आसन करताना दुसरा मंत्र घेऊन सुरुवात करायची आहे। त्यामध्ये सूर्यनमस्कार करताना प्रथम सूर्याचं नाव घ्यायचे, ज्यामध्ये ओम मित्राय नमः, मग वरील 12 पावित्र्य घ्यायचे। एक नमस्कार पूर्ण झाल्यानंतर सूर्याच्या मंत्राचा दुसरा मंत्र घेऊन दुसरा सूर्यनमस्कार सुरू करायचा। तर हे सूर्यनमस्काराचं पहिलं आसन आहे, ज्याचं नाव होतं प्राणायामासन। दुसरं आसन ज्यामध्ये पादहस्तासन आहे, ज्यामध्ये या आसनामुळे आपली पाठ, नितंब, पिंढऱ्या आणि घोट्याला चांगला ताण येतो, मन शांत होते आणि चिंतेपासून आराम मिळतो, डोकेदुखी आणि निद्रानाशाच्या समस्येत आराम मिळतो, पोटाच्या आंतररचनेमधले जे पचनाचे जे विकार आहेत ते या पादहस्तासनामुळे सुरळीत होतात आणि ज्यामुळे आपली पचन संस्था चांगल्या प्रकारची सुधारते। त्यानंतरचं आसन आहे की ज्याला आपण अश्व संचलनासन असा म्हणतो, की ज्यामध्ये ही जी पोज आहे ती
आश्वासारखी आहे, ज्यामध्ये एक पाय पुढे घेतला जातो, एक पाय मागे, आणि पूर्णतः ट्रेस पूर्ण शरीराला बनतो। आणि याचे फायदे काय आहेत तर पाठ आणि स्नायू मजबूत आपले होतात, पचन संस्था आपली सुधारते, नितंब आणि गुडघ्याची ताकद आणि लवचिकता देखील आपली वाढते। याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मानसिक आरोग्य सुधारतं, फुफ्फुसांची क्षमता वाढते, मूत्रपिंड आणि यकृताची देखील कार्यक्षमता वाढते, शरीराचं संतुलन सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती सुधारणं, आणि वेगवेगळे चक्र जे असतात ते चक्रांना उत्तेजित करण्याचं काम या आश्वासन किंवा अश्वसंचालनासनामध्ये होताना आपल्याला दिसतं। यानंतरचं पुढचं आसन जे आहे ते पर्वतासन आहे। पर्वतासन म्हणजे की आपल्या शरीराची रचना ही पर्वतासारखी दिसते, किंवा उलटा व्ही ज्यावेळेस आपण करतो त्या पद्धतीने तिचा पोज आहे। आणि मग पर्वतासनाने काय होतं तर पाठीचा कणा ताठ राहतो, खांदे हात आणि पाठीचे स्नायू बळकट होतात, तसेच रक्ताभिसरण संस्था जी आहे ती आपली सुधारते आणि मानसिक शांतता, मानसिक आरोग्य आपलं सुधारण्यास मदत होते। याच्यामध्ये पर्वतासनाचे शारीरिक फायदे आणि मानसिक फायदे आहेत। शारीरिक फायद्यामध्ये पाठीचा कणा ताठ होणे, स्नायू बळकट होणे, रक्ताभिसरण सुधारणे, उंची वाढणे, लवचिकता वाढणे, आणि मानसिक फायद्यामध्ये मानसिक शांतता आपल्याला जी गरजेची बाब आहे, ज्यामुळे हा कोर्स आपण जो करतोय की आपली मानसिक आणि शारीरिक शांतता आणि मानसिक आणि शारीरिक फायदे आपल्याला मिळावे। सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस मॅनेजमेंट या पर्वतासनामध्ये देखील होतो, ताण किंवा ताण आपला कमी होतो। यानंतर हे अष्टांग नमस्काराचं आसन आहे। या अष्टांग नमस्काराच्या आसनामध्ये यामध्ये शरीर जमिनीच्या 8 बिंदूवर संतुलित होतं, की ज्यामध्ये हनुवटी, छाती, दोन्ही हात